नमस्कार मित्रांनो, आम्ही बसलो गोंड्यावरून रक्सुलला चाललो आहे आणि गोंड्याला आलो तर आम्ही अयोध्यावरून. सकाळी आम्हाला ट्रेन भेटली गोंड्यावरून डायरेक्ट रक्सुलला. चला मग जाऊयात. कुठं जाणार ते रक्सुलमध्ये गेल्यानंतर सांगेल आणि तुम्हाला पण माहिती असेल कुठं चाललो आहे. चलो. गोरखपूरमध्ये टर्मिनल गोरखपूर. पोहोचलोय रक्सुलमध्ये. फायनली पोहोचलोय 12 तासानंतर गोंडा टू रक्सुल. असं धुकं पडलंय. सत्याग्रह एक्सप्रेसने आलो होतो आणि ते काय ट्रेन जरा लेटच झालेली. रक्सुल तिथून आपण पुढं जायचं आहे. बघूया काय भेटतंय ते. चलो. रेल्वे स्टेशन आहे. पडलंय बघा, रात्रीचे 9 वाजलेत. रक्सुलमध्ये आम्ही आत्ता. इकडे रेल्वे स्टेशन आहे. जरा बरं एक मिनिट. रक्सुलमध्ये तुम्हाला असे ॲटो भेटते. 20-20 रुपये घेतात गिरगुंजला जायला बाउंड्रीवरती. तिथून तुम्हाला बस भेटते काठमांडूला वगैरे जायला. असं धुकं पडलंय. भाग्योदय बसला थंडीने. काकडून नाही, मजा यायला लागली मला. एक नंबर वाटतंय. फिलिंग सो गुड. चंपारण बिहार. चंपारण बिहार. बबुआ खूप धुकं पडलंय. चालू आहे आता बाउंड्रीकडे. इंडियन करन्सीमध्ये 20 रुपये घेतात आणि नेपाळी करन्सी 30 रुपये घेतात बस स्टँडला जाण्यासाठी. बाउंड्रीवरती पण चालू आहे आता इंडियन करन्सीमध्ये. असे तुम्हाला गाड्या भेटतील इकडे जायला. इंडियन करन्सीमध्ये 650 रुपये घेतात. चालते इंडियन करन्सी पण. असं भेटते तुम्हाला टॅक्सीपर्यंत काठमांडूपर्यंत. चला मग जाऊयात. इनके पास से सिम लेने का इधर आने के बाद हमने तो ले लिया नेपाल का सिम. आधार कार्ड से मिलता है. इधर बाउंड्री के नज़दीक ही मिलता है. इधर गाड़ी लगती है ना, इसके सामने ही लगता है. दुकान के नाम आ गई. हाँ, इधर से लेने का. राजकुमार जनरल स्टोर्स. तर गिरगुंजवरून निघलोय. नेपाळमध्ये एंट्री केली आता. रात्रीचे 10 वाजलेत. धुकं बघा. आणि पोहोचला आम्ही आता 3 ते 4 वाजता. नाही मित्रांनो, बघा किती धुकं. 11:30 वाजले मित्रांनो. हे चार्जिंग पॉईंट आहे इकडं. असं ही आमची गाडी आहे. तिला चार्जिंग करके जाने का पड़ता है इसको. ऐसी गाड़ी होती है. ABS चार्जिंग पॉइंट का इधर तो चालू होगा चार्जिंग का. फास्ट चार्जिंग. वाइट जर्किंग वाला हमारा ड्राइवर है. समोर वाला. कसा विषय मित्रांनो. चार्जिंग चालू आहे. घाट कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर असेल. एकदम जागा टर्न होते. एकदम बेकार. रात्री आल्यामुळे काय दिसत नाही आहे. मॉर्निंगला वगैरे आलं ना तुम्हाला दाखवेल नंतर. चलो. शेकोट केली इकडे. चहा प्यायला थांबलो. चहा चालू आहे. आम्ही काठमांडूमध्ये चौक आहे, मेन चौक. लॉजिंग बघतो इथं. शांती गेस्ट हाऊस. ना इंडियात आणि नेपाळमध्ये सगळं सेमच आहे. हे बघा दुकानं वगैरे. इकडे गॅरेज पण आहे. बेकरी पण आहे. काहीतरी खातो आम्ही.
नमस्कार मित्रांनो, दुपारच्या वाजले 2. आम्ही आहेत नेपाळमध्ये शांती गेस्ट हाऊसला थांबलो आहे. रात्री 4 वाजता आलो होतो. आता आवरून 4 वाजता जायचं आहे इव्हनिंगला मंदिराकडे पशुपतीनाथला. हेलो गाइस, बस मिलती है आपको चौक से जाने पशुपतिनाथ टेम्पल को जाने के लिए. तिकडे विमानतळ आहे नेपाळचं. आणि पलीकडे आहे तिकडे एअरपोर्ट आहे. काठमांडूचं एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट त्रिभुवन. गेली आहे मंदिरामध्ये. हे मंदिराचा परिसर आहे. डाकू कसं चालतोय. लॉकर बघावं लागेल आम्हाला बॅग ठेवायला. चला जाऊयात. इकडं बगीचे आहे, गार्डन. इधर शॉप्स है. आते आते अंदर जाते टाइम ऐसा है. फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. 5 वाजले. इव्हनिंग टायमिंग आहे. मंदिरातून मोबाईल घेऊन जाऊ शकता, पण आतमध्ये फोटो नाही काढू शकता. त्याच्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर फोटो वगैरे कॅप्चर करू नका, नंतर मोबाईल तुमचा जप्त करण्यात येईल. नाचच्या समोर असं आहे आगे का प्लेस. इधर ये मंदिर आहे. एकदम एक नंबर व्यू आहे. इधर दुकान लगती है, शॉप खरीदना चाहिए कुछ. एक आदमी इंडिया के लोग तो ले जाते हैं. कभी पशुपतिनाथ आए तो इनकी दुकान में आ जाइए शॉपिंग के लिए. अच्छी तरह से देते हैं आंटी जी. इधर भगवान शंकर की मूर्ति है मंदिर के सामने. सेंट्रल मार्केट. लड़की का 3 कलर. ये लड़की का है क्या? ये लड़की को नहीं है. चलो हम अभी जा रहे हैं. बस आ रही है बीरगंज को जाने का. चलो नेपाल बाय बाय. बस की तरफ जा रहे हैं. दुकानें देखो. मंदिर है पशुपतिनाथ जी का. अभी दर्शन करके निकले. मेरे बस आ गई है सामने दिख रहा है. अभी निकलेंगे बीरगंज. सुबह पहुँचेंगे 4-5 बजे. शी लाईट म्हणून बस आहे. त्यामध्ये बघा स्वीट, पाणी बॉटल, बिस्किट, स्नॅक वगैरे येतात. सगळ्यांना दिलेलं आहे. काठमांडू ते बीरगंज बिहार बाउंड्री बनला आहे. थलापतीचं पिक्चर लागला तर मस्त होतं. कर्मलोक बस मध्ये. गाड़ीत हमें काली देवी भोजनालय खाना खाने के लिए 10-15 मिनट खाना खाने के बाद चलेंगे बीरगंज. हे रक्सौल का जंक्शन, लास्ट इंडिया, बिहार का लास्ट गांव रक्सौल. इसके आगे से नेपाल चालू होता है. देख लीजिए रक्सौल.
आपला ब्लॉग इथं सेंड होतोय. ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.